सध्या आम्ही आहोत मुंबईतल्या आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये। सकाळी आम्ही सगळ्या शेतकरी पुत्रांनी विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला। आमची मागणी एकच आहे, महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाला पाहिजे आणि ज्या कर्जमाफी योजनेमध्ये जाचक निकष आणि अटी लावल्या त्या काढून टाकल्या पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। सातत्यानं महाराष्ट्रातला शेतकरी आंदोलनं करतोय, रस्त्यावर येतोय, सरकार दखल घ्यायला तयार नाही। म्हणून आज शेतकरी पुत्रांचा संयम सुटला आणि विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न आम्ही केला। सोयाबीन कापूस विधान भवनात निघाला, त्याच्यानंतर उजाचे सातबारे त्या ठिकाणी टाकले आणि आमचे सगळे पत्रकं जे आम्ही आणले होते ते सुद्धा त्या ठिकाणी टाकले। पोलिसांनी आम्हाला अटक करून आझाद मैदान पोलीस स्टेशनला आणलेले सगळे 11 वाजेपासून आणि काही आमचे सहकारी जे झाडावर चढले होते मंत्रालय समोरच्या, त्यांनी पण जोरदार आंदोलन केलं। त्यांनाही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला अटक करून ठेवलेलं आहे आणि आम्हाला आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये अटक केलेली आहे। सरकार 4 वाजता आमच्याबरोबर मिटिंग करणार होतं, परंतु पुन्हा सरकारच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजनांचा फोन आला की मिटिंग करायला थोडा उशीर होतोय, 4 वाजता मिटिंग शक्य नाही, तर ही मिटिंग आज रात्री उशिरा करण्यापेक्षा उद्या सकाळी आम्ही मिटिंग करतो, आम्हाला उद्या सकाळपर्यंतची वेळ द्या। पुन्हा एकदा यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांसोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे असं त्यांनी सांगितलं। आता अजून एक दिवस त्यांच्यासाठी आपण थांबू, पण उद्या मात्र या बैठकीतून सकारात्मक मार्ग निघाला नाही किंवा मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक बैठक झाली नाही आणि सातबारा कोरा, पीक विमा आणि इतर जे काही आमच्या मागण्या आहेत या अनुषंगाने जर काही निर्णय झाला नाही मग मात्र आमचा संयम राहणार नाही आणि महाराष्ट्रात सगळे कार्यकर्ते आणि सगळे शेतकरी पुत्र वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रस्त्यावर उतरतील अशा पद्धतीचा इशारा सरकारला आमचा आहे। ठीक आहे, आज त्यांनी सांगितलं होतं उद्यापर्यंत थांबण्याची आमची तयारी आहे। आम्ही पोलीस स्टेशनलाच थांबणार आहोत, कारण ते आम्हाला आता कधी सोडतील किंवा काय त्यांची पोलीस कारवाई सुरू आहे त्याच्याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत। पण आम्ही सकाळी 11 वाजेपासून पोलीस स्टेशनमध्ये आहे। सरकारला मला एकच सांगायचं आहे, गडवागंडीचा प्रयत्न केला, फसवाफसवीचा प्रयत्न केला तर तुम्हाला हे महागात पडेल, लक्षात ठेवा। आजचं जे झालं हा फक्त ट्रेलर होता, तुम्हाला पिक्चर पाहायचा असेल उद्या फक्त आमच्यासोबत बदमाशी करून पहा, मग मात्र तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद काय असते हे आम्ही दाखवून देऊ। एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे। आमचा शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम सुटाची वाट सरकारनं पाहू नये आणि तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ज्या संतप्त भावना आहेत त्याचा विचार करून सुलभ आणि सरळ पद्धतीने कर्जमुक्ती करावी अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा सरसकट सातबारा कोरा, जाचक अटी आणि निकष रद्द, फसवी कर्जमाफी मान्य नाही, फसवी कर्जमाफी मान्य नाही।